पाऊस काय 2-3 दिवस झालं थांबायचं नाव घेणं झालंय म्हणताना मी रेनकोट आणाय गावात गेलतेलो बघा. तेव्हा आम्ही बाहेर पडल्याने सिग्नल आडवा आला नाही असं कवाच होत नाही. पण याच्यापेक्षा आपल्या आयुष्यातली अडचण लय मोठ्या म्हणून सिग्नल पास करून पुढे आलो आणि आलोय तसं काय तर घेऊनच जायचं म्हणून डीमार्ट मध्ये घुसलो. आमचा रावल्या खादार संघटनेचा अध्यक्ष असल्यामुळे सगळ्यात आधी लक्ष जाते ते आपल्या खायच्या वस्तूवर आणि आपल्या भावाचं एक बृहद वाक्य पण आहे, खाशील तर पहिलवान उचील, सुट्टी नॉटच हो. टेन्शन काय आयुष्याला लागलेलं जावं, आपण फक्त खाण्यावर लक्ष द्यायचं आणि पिऊन निवांत राहायचं आणि अडचणींना असं एका बकेट मध्ये घालून की निवांत फिरायचं. पोटा पाण्याची खरेदी सगळी आवरून चप्पल घ्यायची होती आपल्याला, ते पण लागलंच घेतलो बघा. 99 रुपये चप्पल घेतले, वर्ष पण आता कसं पण तुंबलायचं. खरेदी करून झालं डीमार्ट बंद असं बुंबलं तिंडायची की वेगळीच मजा आहे बरं काय, कारण त्याशिवाय डीमार्ट मध्ये आल्यासारखं वाटत नाही हो. खरेदी सगळे आवरून बिल भागवलं आणि आपलं सामान गोळा करून म्हटलं आता घरला जायचं. हाऊसफुल गर्दीचा दुसरा आठवडा चालू आहे. डीमार्ट मध्ये फिरून फिरून वैताग आलेला म्हणताना समोरच आपल्या डीमार्टचा एक गाडा बघा वड्याचा. ते पण खातील तर पहिलवान उचल असं म्हटलं आणि वड्यावर ताव दिलो गरगरीत. एक वड्यावर ताव मारून आम्ही घराकडे निघालो. बारीक पाऊस यालता म्हणताना तेवढ्यात आमचं शूटर म्हटलं अजून एक वडा खाणार आहे मी. येता येता पंचवटी टाकी पशी चौगुले वडा आहे की इथं आलो आणि अनेक एक वड्यावर ताव दिलो बघा गरगरीत. माणसाला टेन्शन किती पण असून दे, दिवस हसत कसा जगता येईल की नाही याच्यावर लक्ष द्यायचं भावानं, म्हणजे आयुष्य समाधानानं जगता येते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि जाता आता तुमच्या भावाला फॉलो करा. चला.